चंद्रपूरमधील काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गटातल्या नगरसेवकांच्या नोंदणीचा वाद आता नागपूर विभागीय आयुक्त यांच्याऐवजी शासनाच्या दारी चालणार आहे। प्रतिभा धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी 23 जानेवारीला नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर त्यांचा गट नोंदवल्यानंतर त्याच दिवशी वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी त्या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यासमोर आक्षेप नोंदवत काँग्रेसची एकत्रित गटनोंदणी करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्या संदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रकरण शासनाकडे प्रस्तावित करत शासनाने नियमानुसार निर्णय करावा अशी शिफारस केल्याची माहिती आहे। तर विभागीय आयुक्तांनी ऐवजी आता राज्य सरकारकडे सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महापौर पदाची निवडणूक आहे। चंद्रपूर काँग्रेसचा वाद आता सरकार दरबारी पोहोचल्याचा आपण पाहतोय। चंद्रपूर काँग्रेस नगरसेवक नोंदणीचा हा वाद आता सरकार दरबारी पोहोचलाय। विभागीय आयुक्तांऐवजी राज्य सरकारकडे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। चंद्रपूर काँग्रेसचा वाद आता सरकार दरबारी पोहोचलाय। आपण पाहतो एक महत्त्वाची अपडेट आहे। चंद्रपूर काँग्रेस नगरसेवक नोंदणीचा हा वाद आता 10 फेब्रुवारी रोजीच चंद्रपूर महापौर पदाची निवडणूक होणार आहे। 10 फेब्रुवारीपर्यंत शासनाकडे पाठवण्यात आलेला काँग्रेसचा गट नोंदणीचा वाद सुटला नाहीये। तर वडेट्टीवार गटातल्या नगरसेवकांना ज्यांची नोंदणी अजून झालेली नाहीये महापौर निवड प्रक्रियेत मतदान करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर एक विशेष शपथपत्र देऊन मतदान करावं लागेल। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। आशिष, हा नोंदणीचा वाद नेमका काय आणि आता हा वाद सरकार दरबारी पोहोचलाय? नगरसेवकांच्या खासदार धानोरकर यांच्या गटानं सुरेंद्र अडबाले हे गटनेते आहेत आणि अशा पद्धतीचा एक गट विभागीय आयुक्तांपुढे नोंदवला होता आणि बाकीचे जे 14 नगरसेवक आहेत त्यांनी या गट नोंदणीला आक्षेप घेतला होता। नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी हा जो वाद आहे याची सुनावणी जी आहे ती पुढे ढकलली होती आणि आज त्याबाबत त्यांनी निर्णय दिला। निर्णय असा आहे, या संबंधात शासनानं आपले निर्देश द्यावेत असं सांगत त्यांनी राज्य सरकारकडे हा जो विषय आहे तो पाठवला आहे। राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकरणांमध्ये काय निर्णय द्यावा आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं या बाबतीत त्यांनी राज्य सरकारकडे अशी सुनावणी घेण्याचं सूचित केलेलं आहे। त्याच्यामुळे हा वाद विभागीय आयुक्तांकडून आता शासन दरबारी म्हणजे राज्य सरकारकडे गेलेला आहे। निश्चित, धन्यवाद आशिष ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।